नमस्कार मित्रांनो, प्रादेशिक सत्तांच्या या पार्ट 3 मध्ये आपल्याला हा मुख्यतः एकूण 7वं शतक 8वं शतक ते 1000-1200 या काळापर्यंतची जी आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती होती आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे या काळाची मंदिर शैली इथं विकसित झाली, भारतामध्ये वेगवेगळ्या शैली ज्या विकसित झाल्या त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आय थिंक हा दक्षिण भारतात तमिळनाडू रामेश्वरमचा मंदिरचा हा फोटो आहे। ठीक आहे, प्रचंड मोठं असं हे कॉरिडॉर आहे आणि याला व्यवस्थित रंग वगैरे करण्यात आलेला आहे। ऑब्वियसली आधुनिक काळामध्ये याला हे रंग वगैरे देण्यात आलेले आहेत आणि जुन्या काळात सुद्धा त्याच्यावरती रंग होते। तर हे रामेश्वरमचं कॉरिडॉर आहे। आय एम नॉट शुअर, पण हे मोस्ट प्रोबॅबली तिथलंच असणार आहे। ठीक आहे, सो आता आपण बघूयात या काळातील आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती। ठीक आहे, बघा, पहिलं प्राचीन काळाच्या शेवटी परकीय व्यापार कमी झाला होता। रोम सोबतचा व्यापार कमी झाला गुप्तांच्या सुरुवातीलाच, त्याच्यानंतर दक्षिण पूर्व आशियावर काही अरबांनी वगैरे वर्चस्व मिळवलं, अशा सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या। तर हा व्यापार कमी झाला आणि त्याचा परिणाम ऑब्वियसली भारताच्या आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक या प्रत्येक बाबतीवर परिस्थितीवर घडून आल्याचं आपल्याला दिसतं। पहिला परिणाम जो आपल्याला दिसून येतो ते म्हणजे शहरांचा ऱ्हास झाला। ठीक आहे, शहर त्याच वेळी अस्तित्वात राहू शकतात ज्यावेळेस तिथली अर्थव्यवस्था ही स्ट्रॉंग असेल किंवा ती उत्तरोत्तर वाढत असेल। ठीक आहे, किंवा आहे ती तरी टिकली पाहिजे। जर अर्थव्यवस्थेमध्ये गळती झाली किंवा त्याच्यामध्ये कमतरता आली तर मात्र शहरं टिकत नाहीत आणि हा 5000 वर्षाचा इतिहास आहे। ठीक आहे, म्हणजे नोन हिस्ट्री भारताची तरी की शहरांचा ऱ्हास झाला म्हणजे व्यापार कमी ऑलरेडी झालेला आहे हा त्याचा द्योतक असतो। तर ह्या काळात खूप मोठ्या प्रमाणात शहरांचा ऱ्हास झाला। त्याचबरोबर धर्मशास्त्रांनी काय केलं, ज्या प्रदेशामध्ये मुंजा गवत उगवत नाही, म्हणजे मुंजा हे गवताचा प्रकार म्हणा, ठीक आहे, ज्या प्रदेशामध्ये मुंजा गवत उगवत नाही तिथं जाण्यास त्यांनी मनाई केली। मात्र या नियमांचा परिणाम किती होता हे खूप आपल्याला लिमिटेड दिसतं। आणि दुसरं की हा जो नियम आहे हा काही फक्त ब्राह्मणांसाठी होता का सर्वांसाठी होता ह्याबद्दल सुद्धा खूप काही क्लिअरिटी नाही आहे। ठीक आहे, ब्रिटिश जेव्हा भारतात आले सुरुवातीला काही लोक तिकडे गेले, त्यांच्यावर सुद्धा तुम्ही बाबा परकीय इकडे गेले त्याच्यामुळे प्रायश्चित्त घ्या, ह्याव करा त्याव करा। इनफॅक्ट टिळकांवर तर एकदा चहा पिला म्हणून खटला दाखल करण्यात आला की तुम्ही धर्माचं उल्लंघन केलेलं आहे वगैरे। ठीक आहे, आणि सदाशिव पेठेत हे काम होऊ शकतं। ठीक आहे, तर मुंजा गवत जिकडे उगवत नाही तिकडे जायचं नाही असं बंधन लादलं गेलं। मात्र हे खूप रेअरली फॉलो केलं जात असेल असं आपल्याला दिसतं। ठीक आहे, रोम साम्राज्याबरोबरचा व्यापार कमी झाला तरी दक्षिण पूर्व आशियातील देशांबरोबर अजूनही व्यापार तिथे सुरू होता। आणि बंगालमधलं ताम्रलिप्ती, हे बघा हे ताम्रलिप्ती आहे इथं ठिकाण, या ताम्रलिप्तीपासून सगळीकडे काय व्हायचं, इथं व्यापार मोठ्या प्रमाणात या भागाशी पूर्ण व्हायचा। इथे बघा साऊथ ईस्ट एशियामध्ये म्यानमार, लाओस, कंबोडिया वगैरे, इकडे थायलंड वगैरे, इंडोनेशिया, हा जो सगळा रिजन आहे साऊथ ईस्ट एशियाचा, या सगळ्या रूट बरोबर इकडनं व्यापार आपल्याला दिसतंय। बघा इथून व्यापार आहे, इथून आहे, इकडं काय असतील पण मेजर 1, 2 आणि श्रीलंकेमधलं 3 पोर्ट। पश्चिमी व्यापारासाठी इथं सोपारा वगैरे, भडोच वगैरे, इथं कॅलिन, कालिकत वगैरे वगैरे हे 3-4 पोर्ट, म्हणजे ह्या दोन्ही बाजूला खूप मोठ्या प्रमाणावर व्यापार या काळात होताना आपल्याला दिसून येईल। ठीक आहे, या काळामध्ये हळूहळू आता धार्मिक जमीनदारांबरोबरच काय दिलं लागलं, अधिकाऱ्यांना पगार सुद्धा जमीनदारांच्या स्वरूपात दिली जाऊ लागली। ठीक आहे, जमीनदारांच्या स्वरूपात पगार दिल्यामुळे त्यांचं त्याच्यावर वर्चस्व निर्माण होऊ लागलं आणि याच्यातनंच सामंतशाहीचा उदय या काळात झाला। याच्याबद्दल आपण ऑलरेडी इथं बघितलेलं आहे। या काळातले काही सामंत जे होते, सरंजामदार जे होते, त्यांना सामंत, राणक किंवा राऊत असे वेगवेगळे शब्द वापरले जायचे। आज आपल्याकडे राऊत हे आडनाव आहे बघा, महाराष्ट्रामध्ये फेमस आडनाव राऊत हे असतं। ठीक आहे, बऱ्याच लोकांचं आहे। तर त्यांचा उगम या सामंतशाही किंवा सरंजामदारीमधनं झालेला आहे। ठीक आहे, जे व्यापारी श्रीमंत होते, ठीक आहे, ते आपल्या नावापुढे काय करायचे, कोटीश्वर लावायचे। कोटीश्वर म्हणजे एक तर उच्च दर्जाचा व्यापारी, कारण कोटी संस्कृत शब्द मूळ कोटी हा क्वालिटीसाठी किंवा उच्च दर्जा दर्शवण्यासाठी केला जातं, त्याच्यावरून आपण 33 कोटी देव म्हणतो। ठीक आहे, आणि दुसरा कोटीश्वर म्हणजे आपल्या आजच्या बोलीभाषेमध्ये कोटी म्हणजे 1 करोड, ते 1 करोडपेक्षा जास्तीचा मालक त्या काळात असणं त्याला कोटीश्वर म्हणायचं। तर श्रीमंत व्यापारी काय करायचे, कोटीश्वर, जसं आज आपण लखपती, करोडपती म्हणतो ना, त्या काळात ते कोटीश्वर अशी उपाधी लावायचे।
हे लोक काय करणार की राजाची जीवनशैली फॉलो करण्याचा प्रयत्न करणार. मग आपल्याकडे थोडे आर्थिक स्रोत वापरले तर आपण काय करतो, श्रीमंत लोक ज्या पद्धतीने राहतात त्यांना फॉलो करण्याचा आपण प्रयत्न करतो. भारीचा मोबाईल घेणार, भारीची गाडी घेणार, भारीचा बंगला बांधणार वगैरे वगैरे. ठीक आहे. काही लोक अंगभर सोनं घालतात. ठीक आहे, वेगवेगळी पद्धत प्रत्येकाची असते. तर हे लोक काय करणार, राजाला फॉलो करण्याचं, त्याची जीवनशैली अनुकरण करण्याचा हे लोक प्रयत्न करायचे. या काळामध्ये वस्तुपाल आणि देवपाल हे दोन प्रसिद्ध व्यापारी होते. ठीक आहे, हे वस्तुपाल आणि देवपाल. ठीक आहे, हे व्यापारी होते आणि गुजरातमधले हे होते, हे जगातले त्या काळातले सर्वात श्रीमंत व्यापारी मानले जायचे. ठीक आहे. माउंट अबूला एक मंदिर आहे, जैन मंदिर. ते जैन मंदिर या लोकांनी बांधलेलं आहे. 800 वर्षापूर्वीचं ते मंदिर आहे आणि आजसुद्धा ते मंदिर अस्तित्वात आहे. आजसुद्धा तिथे पूजा होते. तर एक जुनं आणि प्रचंड मोठं असं ते मंदिर त्या काळात त्यांनी बांधलेलं होतं. ठीक आहे, हे सर्वात श्रीमंत व्यापारी जगभरातले होते. ठीक आहे. पुढे याच काळात राजपुतांचा उदय झाला उत्तर भारतामध्ये. ठीक आहे, आपल्याला दिसतं राजस्थान, गुजरात असेल किंवा हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेशचा काही भाग, तो जो सगळा उत्तर पश्चिमचा जो भाग आहे त्या भागामध्ये राजपुतांचं वर्चस्व हळूहळू तिथं होऊ लागलं. आणि ही नेमकी त्यांचा उदय कुठून झाला हे नेमकं सांगता येत नाही, पण वेगळ्या जाती जमातीतनं झालंय याच्याविषयी आपण बघितलंय. काहींनी सांगितलं गोवा वशिष्ठ मुनींच्या माउंट अबूच्या यज्ञकुंडातनं झालंय, पण त्याला कोणी काय आता मानत नाही. या काळामध्ये प्रतिहार, परमार, चौहान आणि सोलंकी या घराण्यांचा उदय झाला. याच्याविषयी आपण ऑलरेडी राजपूतच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. आणि काही आदिवासी जमाती, हुणांसारखे परकीय आक्रमक आणि इथल्या जातींमधनं राजपूतांचा उदय या काळात झाला. शूद्र आणि कनिष्ठ जातींवर ह्या काळामध्ये अनेक बंधनं लादली गेली. ठीक आहे, गावामध्ये जसजशी लोकसंख्या वाढणार आहे, कारण व्यापार कमी झाला, शहरांचा राज झाला, ही लोक गावाकडे वळाले आणि तिकडे हळूहळू या कनिष्ठ जाती आणि विशिष्ट क्षुद्रांवर तिथं अनेक बंधनं लादली गेली आणि त्यांच्याही अनेक जाती उपजाती तयार झाल्या. आजसुद्धा बघा जे SC कॅटेगरीमध्ये आहे त्यांच्यासुद्धा अनेक जाती उपजाती आहे. एकच जात किंवा हे नाही आहे. ठीक आहे, अनेक उपजाती आहेत. किंवा ज्यांनी धर्मांतरण जरी केले बौद्धांमध्ये, त्यांच्यासुद्धा अनेक जाती उपजाती आजसुद्धा अस्तित्वात आपल्याला इथे दिसून येतात. पुढे शासनासाठी काम करणाऱ्या कारकून वर्गांचा म्हणजेच कायस्थ या वर्गाचाही पुढे एक जात बनली. उत्तर भारतामध्ये हे वर्ग फेमस आहे. उत्तर भारत. ठीक आहे, उत्तर भारतामध्ये हे फेमस आहे. या काळामध्ये आता ऑब्विसली समाजाचा, अर्थव्यवस्थेचं जर डिग्रेडेशन, अधोगती जर होतीये तर त्याचाच परिणाम, सर्वात महत्त्वाचा आणि मोठा परिणाम होणार आहे तो म्हणजे स्त्रियांवर. तर स्त्रियांची परिस्थिती आणखीन या काळात खालवली आणि हेच त्याचं द्योतक आपल्याला एकूण अधोगतीचं दिसतं. या काळामध्ये पत्नीने पतीची सेवा करावी असं मानलं गेलं. हे तिचं कर्तव्य आहे. एखादी स्त्री, एखादी पत्नी आपल्या पतीचं ऐकत नसेल तर तिला डोळे आणि छातीचा भाग सोडून इतर ठिकाणी बांबू किंवा काठीनं मारावं असं मत्स्य पुराणात म्हटलेलं होतं. आता आज आपल्याला 100% खोटं दिसतं, त्याही काळात हे खोटं चुकीचंच असेल, परंतु ही त्या काळाची परिस्थिती आहे. ठीक आहे, आणि चुकीचं आहे हे मान्य, पण तिथे काळाची परिस्थिती आहे. त्याच्यावर आपण आज कमेंट किंवा भांडण करण्यात बसण्यात काही पॉईंट नाही. हे होतं तर होतं, आपण आज त्याला काही बदलू शकत नाही. ठीक आहे. या काळामध्ये स्त्रियांना वेदाभ्यासाची परवानगी नव्हती. वेदांचा किंवा धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करणं त्यांना परवानगी नव्हती. ऑब्विसली कमी वयातच लग्न व्हायचं, त्याच्यामुळे इथं शिक्षण सुद्धा त्यांना मिळत नव्हतं. त्यांचं जे शिक्षण होतं ते होम सायन्स बेसिकली, की घरात घर कसं मेंटेन करायचं, जेवण वगैरे कसं बनवायचं, खाद्यपदार्थ कसे बनवायचे, घर कसं मेंटेन करायचं, सगळ्यांना कसं सांभाळायचं, शालीनतेनं कसं राहायचं, हेच तिचं शिक्षण आणि हेच तिचं जीवन. चूल आणि मूल हा जो एक प्रकारे स्त्रियांसाठी मंत्र त्या काळात दिला जायचा, तो ह्याच्यामध्ये विकसित हळूहळू होताना आपल्याला ह्या काळामध्ये एकूण दिसतोय. ठीक आहे. पुढचा भाग आहे स्त्रियांना काही प्रमाणात संपत्तीचा अधिकार होता, विशेषतः स्त्रीधन. स्त्रीधन म्हणजे काय? स्त्रीला लग्नात मिळालेलं तिचं माहेर प्लस सासर, हे सगळं जे तिला धन मिळणार आहे भेटवस्तूंच्या स्वरूपात, ते सगळं स्त्रीधन. त्याचं काय करायचं ह्याच्यावर तिचा पूर्ण अधिकार असायचा. परंतु ही इतकी कंट्रोल्ड स्त्री जी आपल्या घरातल्या पुरुषांकडनं, आधी आईवडिलांकडनं, मग
पतीकडनं आणि त्याच्यानंतर मुलांकडनं ती कंट्रोल केली जाते, ती काही स्वतःच्या मनानं त्या संपत्तीचं विल्हेवाट लावल हे काही अशक्य आपल्याला दिसतं. हे आजच्याही काळामध्ये स्त्रियांना तितका अधिकार त्या वापरतही नाहीत आणि नाही आहेत सुद्धा. ठीक आहे, प्रॅक्टिकली बघायला गेलं तर या काळामध्ये तिला स्त्री धनावर अधिकार होता, मात्र तिचं ते किती वापर करत असतील ह्याच्यावर मात्र खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. पित्याच्या संपत्तीमध्ये मुलींनाही वाटा या काळात मिळत होता, पण कोण मागणार? ठीक आहे, जास्त काही मागत नव्हते. आज सुद्धा पित्याच्या संपत्तीमध्ये मुलींना वाटा आहे, परंतु मुलीही काही ते मागत नाहीत आणि मुलंही काही भाऊ पण काही देत नाहीत. ठीक आहे, म्हणजे मागितलं तर काही ठिकाणी होतं, भांडं करून घेऊ शकते, पण जनरली संबंध कशाला बिघडवायचे आणि कितीक मिळणार आहे त्या दृष्टिकोनातनं ते सोडून देतात. आणि प्रत्येकाच्या घरी ज्याचं त्याचं असतंच. मी माझ्या नंदेला मी माझ्याच भावाला मागितलं तर माझी नणंद माझ्या नवऱ्याला मागल, म्हणजे ते एकूण एकच होणार आहे. त्याच्यामुळे जनरली हे कोणी मागत नाही. आज आपल्याकडं कायदा आहे की बाबा वडिलांची संपत्तीमध्ये वाटा आहे, मात्र तसं काही होताना आपल्याला दिसत नाही. ठीक आहे, या काळामध्ये सती प्रथेचा प्रसार झाला होता, मात्र सती जाणं हे वैकल्पिक आहे असं अरेबियन प्रवासी सुलेमान, ठीक आहे, सुलेमान यांना म्हटलेलं होतं. ठीक आहे, सतीची प्रथा इथं आपल्याला दिसते. ठीक आहे, भारतात हळूहळू धर्मांधता वाढत गेली. ठीक आहे, धर्मांचं ब्लाइंड फॉलो करणं या काळात वाढत गेलं आणि त्याच्यामुळे विज्ञानाचा विकास खुंटला. जोपर्यंत आपण धर्म हा डोळसपणे बघत होतो, ठीक आहे, भारतीय धर्म हा संपूर्णतः विज्ञानावर आधारित आहे, पण हळूहळू आपण त्याच्याकडे डोळस पद्धतीनं बघणं बंद केलं आणि अंधश्रद्धांना उत्तरोत्तर वाढू दिलं. त्यावेळी विज्ञानाचा विकास खुंटला. नाही तर बघा, आर्यभट्ट किंवा वराहमिर यांनी ज्या गोष्टी सांगितल्यात किंवा सुश्रुत असेल, चरक असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये विज्ञानाच्या प्रचंड विकास प्राचीन काळात झाला होता. मध्ययुगीन काळात तितकीच आपली गोष्ट आपण मागे गेलो आणि आपल्याच विज्ञानाकडे आपण दुर्लक्ष केलं. नंतर हेच सगळे शोध युरोपियन लोकांनी लावले आणि आज ते दाखवतात आपल्याला की आम्ही आधुनिक आहे. आम्ही हे आधुनिक ऑलरेडी होऊन गेलो, पण मध्यंतरी काळामध्ये आम्ही पूर्ण अंधश्रद्धा, धर्मांधता यांच्या आहारी गेल्यामुळे आमचा विज्ञानाचा विकास इथे खुंटला आणि त्याच्यामुळे विज्ञानाच्या विकासाकडे दुर्लक्ष झालं. अरेबियन प्रवासी होता एक एल्बेरुनी, खूप फेमस आहे हा. ठीक आहे, यानं भारतीयांवर टीका केली होती. काय टीका केली होती? की भारतीय लोक हे अतिशहाणे आहेत, त्यांना वाटतं की त्यांच्यासारखा भारी दुसरा देश नाही, त्यांच्यासारखे भारी राजे नाहीत, त्यांच्यासारखी संस्कृती नाही आणि त्यांच्यासारखं विज्ञान इतर कुठेही नाही, ते इतरांना किंमत देत नाहीत, अशी त्यानं टीका केलेली आहे. ज्या वेळेस आपल्यामध्ये अहंकार असतो की मीच भारी, तर त्यावेळेस आपण इतरांकडे दुर्लक्ष करतो, त्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही की नेमकं त्यांच्याकडे आपल्यापेक्षा काही चांगलं असेल का. आणि हळूहळू हा आपल्याकडे अहंकार येत गेला आणि त्याच्यामुळे आम्ही जगात काय चाललंय त्याच्याकडे लक्ष देऊ शकलो नाही आणि काळाच्या ओघात आम्ही मागे पडलो. ठीक आहे, तर इथं बघा लीलावती भास्कराचार्य यांचा हा फोटो आहे. लीलावती, भास्कर दुसरा, हे भास्कराचार्य दुसरे हे आहेत आणि त्यांनी लीलावती हा गणितवरचा ग्रंथ लिहिलेला होता. ठीक आहे, देशांतर्गत परकीय व्यापार घटल्यामुळे अनेक प्रादेशिक भाषांच्या विकासाला या काळात गती मिळाली. जैन बौद्ध साहित्यातून सुद्धा या साहित्याची प्रादेशिक भाषांचे विकास झाला हे आपण बघितलेलं आहे. या काळामध्ये काश्मीरच्या इतिहासावर राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला गेला आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून लिहिलेला, क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने लिहिलेला हा आपण म्हणूयात भारतातला पहिलाच ग्रंथ आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, भास्कर दुसरा यांनी या काळामध्ये लीलावती हा गणित विषयावरचा ग्रंथ लिहिला होता. ठीक आहे, हळूहळू या काळामध्ये हिंदू धर्माचा प्रसार झाला, मात्र त्याच वेळी बौद्ध आणि जैन धर्म यांची पिछेहाट झाली. 12व्या शतकामध्ये बौद्ध धर्म हा पूर्णपणे भारतातून वाईपआउट झालेला होता. ठीक आहे, मात्र जैन धर्म काही प्रमाणात टिकून होता. जैन आणि बौद्ध तत्वांना या काळामध्ये बौद्धिक आव्हानं या काळामध्ये दिले गेले. जसं शंकराचार्यांनी इतर मतांना आव्हान दिलं की त्यांनी जे ओरिजिनल सनातन धर्म आहे, हिंदू सनातन धर्म आहे, त्या ओरिजिनल धर्मातनं काय चुकीचं आहे काय बरोबर आहे हे त्यांनी आधी मांडलं आणि त्यांनी मग इतरांना चॅलेंज द्यायला सुरुवात केली की हे चुकीचं आहे, हे सिद्ध करा किंवा तुमच्या धर्मात जे सांगितलं त्याच्याबद्दल ते वादविवाद व्हायचे. परंतु आपल्या इकडं धार्मिक नावावर हिंसा झाली हा प्रकार खूपच कमी होता. धार्मिक नावावर, कारण जैन होतं, बौद्ध होतं, हिंदू होते, असे सगळे होते, पण धार्मिक हिंसा आपल्याकडे कधीही झालेली नाही. हे आधुनिक काळात म्हणजे मागच्या 150 वर्षांमध्ये मुस्लिम हल्लेखोर भारतामध्ये आल्यापासून ह्या गोष्टी व्हायला लागल्या. त्याच्या अगोदर हे कधी होत नव्हतं. ठीक आहे, आणि विशिष्ट ब्रिटिशांनी त्याला वेळोवेळी खतपाणी घालण्याचं काम त्यांनी केलं होतं. ठीक आहे,
काही प्रमाणात या धार्मिक हिंसांचा उल्लेख काही प्रमाणात, ठीक आहे, पूर्ण नाही पण काही प्रमाणात इथं होता. हिंदू धर्माच्या पुनर्जीवनामुळे ब्राह्मणांचं महत्त्व वाढलं आणि कर्मकांड, ठीक आहे, या काळामध्ये वाढले. यालाच प्रतिक्रिया म्हणून, ठीक आहे, जैन आणि बौद्ध धर्म आता उत्तरोत्तर त्यांचं महत्त्व कमी झालं होतं. मग आता ब्राह्मण परत डोईजड व्हायला लागले, तर त्या काळामध्ये मग भक्ती चळवळीचा उदय झाला. भक्ती चळवळीमध्ये मानलं जाईल की ईश्वराप्रती संपूर्ण समर्पण तुमचं असलं पाहिजे, ठीक आहे, आणि ईश्वराची भक्तिभाव करण्यासाठी कुठल्याही मध्यस्थाची तुम्हाला गरज नाहीये. अशा प्रकारचा विचार जिथे आपल्याला दिसतो ही भक्ती चळवळ दक्षिण भारतामध्ये याची सुरुवात झाली आणि हळूहळू ती उत्तर भारतामध्ये पसरली. ठीक आहे. 9व्या शतकामध्ये केरळ राज्यामध्ये शंकराचार्यांचा जन्म झाला. ठीक आहे. आणि खूप कमी वयात त्यांनी समाधी घेतलेली होती. आय थिंक 30-35 वर्षाच्या वयामध्येच त्यांचा काहीतरी मृत्यू झालेला होता. समाधी त्यांनी घेतली होती आय थिंक केदारनाथमध्ये. ठीक आहे. तिथं आत्ताच त्यांचा पुतळा प्राईम मिनिस्टरनं काही दिवसांपूर्वी त्यांना एक पुतळा हे केला होता जिथे त्यांनी समाधी घेतलेली होती. ठीक आहे. सो यांनी जैन आणि बौद्ध तत्वज्ञानांना आव्हान दिलं होतं आणि यांनी सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी उत्तर भारताचा दौरा सुद्धा केला होता आणि केदारनाथ इथे त्यांनी मग शेवटी समाधी घेतलेली होती. ठीक आहे. शंकराचार्यांनी अद्वैत तत्वज्ञान मांडलं. ठीक आहे. अद्वैत म्हणजे काय? आत्मा आणि जग किंवा आत्मा आणि हे शरीर हे एकच आहे, वेगवेगळ्या गोष्टी नाही. आणि द्वैत म्हणजे काय की दोन्ही वेगवेगळे आहेत. ठीक आहे. वेगवेगळे विचार आहेत, सगळे विचार बरोबर आहे. स्वामी विवेकानंदांचा शब्द नेहमी लक्षात ठेवायचं की सत्य एक आहे, परंतु सत्याकडे जाण्याचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. हे म्हणजे भारतीय धर्म. मग शंकराचार्य म्हणतात नाही अद्वैत, किंवा दुसरं रामानुज म्हणतात द्वैत. तर काही फरक पडत नाही. तुम्ही पण बरोबर आहे, तुम्ही पण बरोबर आहे. शेवटी जायचं कुठे आहे? एकाच ठिकाणी जायचं आहे. तुमचे मार्ग फक्त वेगळे असू शकतात. तर यानुसार ईश्वर आणि त्याने निर्मित केलेलं हे जग, आत्मा आणि परमात्मा हे एकच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आपल्या अज्ञानामुळे ते आपल्याला वेगळं वाटतात. स्वामी विवेकानंदचा अगेन फेमस डायलॉग आहे, मी त्या ईश्वराचा सेवक आहे ज्याला मूर्ख व्यक्ती मनुष्य म्हणतो. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक मनुष्यामध्ये, प्रत्येक कणामध्ये ईश्वर आहे. ही एकूण भारतीय संकल्पना आहे, भारतीय धर्म हा आहे. मोक्ष मिळवण्यासाठी ईश्वराप्रती संपूर्ण समर्पण इथे असणं, भक्ती असणं हे आवश्यक आहे. ईश्वर आणि जग एकच आहे आणि आपल्या ज्ञानामुळे त्याच्यावर श्रद्धा ही अधिक दृढ किंवा होऊ शकते आणि संपूर्ण समर्पण भाव हे आपल्याला अपेक्षित आहे. ह्या तत्वज्ञानाला वेदांत असं म्हटलं गेलं. मात्र 11व्या शतकामध्ये रामानुज नावाचे एक संत झाले. ठीक आहे. खूप प्रसिद्ध आहेत, भक्ती चळवळीचे दुसरे महत्त्वपूर्ण संत. यांनी मात्र थोडा वेगळा मार्ग सांगितला. ठीक आहे. यांनी सुद्धा भक्ती मार्गच आहे, परंतु त्यांनी द्वैत मार्ग सांगितला. मोक्ष मिळवण्यासाठी त्यांनी भक्ती मार्ग सुचवलेला आहे. ठीक आहे. खूप काही डिफरन्स या दोघांमध्ये आपल्याला दिसत नाही, मेन जर त्यांचा तत्वाचा विचार केला तर. ते सोडून या भक्ती चळवळीमध्ये माधवाचार्य, रामानंद आणि वल्लभाचार्य हे महत्त्वाचे संत हे 7वं ते 12वं शतक, 9वं ते 12वं शतक ह्या काळातले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. 12व्या शतकामध्येच कर्नाटकमध्ये लिंगायत किंवा वीरशैव या चळवळीची सुरुवात झाली आणि याची सुरुवात बसवेश्वर आणि त्यांचे पुतणे चिन्नबसवा किंवा बसवेश्वर असं त्यांना चिन्नबसवा स्वामी असं काहीतरी त्यांना म्हटलं जातं. ठीक आहे. तर यांनी केली. कर्नाटकाच्या कालचुरी राजांनी त्यांना राजाश्रय या दोघांना दिलेला होता. भारतामध्ये 12व्या शतकापर्यंत बौद्ध धर्म हा भारतातनं लुप्त झाला होता. परकीय हल्लेखोर विशेषतः घोरी या हल्ल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. बख्तियार खिलजी जो घोरीचा एक सेनापती होता, ठीक आहे, त्यानं नालंदा विद्यापीठ जाळून नष्ट केलं होतं. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की नालंदा या शहराचं आजचं बिहारमध्ये जे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन, त्याला नाव बख्तियारपूर आहे. म्हणजे आम्ही आमचा निर्लज्जपणा डोक्यावर घेऊन आजही फिरतोय. 800 वर्ष झाले ना, आम्हाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष आता होत आहेत. ठीक आहे. सो या काळामध्ये बौद्ध धर्माची पिछेहाट झाली. ठीक आहे. बौद्ध धर्मात महायान पंथाच्या उदयामुळे ब्राह्मणांना हिंदू धर्मासारखं कर्मकांड बौद्ध धर्मातही हळूहळू शिरकाव केला आणि त्याचं वेगळेपण हे नाहीसं झालं आणि यातच बौद्ध धर्माचा राजाश्रय सुद्धा हळूहळू कमी झालेला होता. ठीक आहे. आता पुढचा जो पॉईंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे प्राचीन काळामध्ये मंदिर शैलींचा विकास. सुरुवातीची मंदिरं आतापर्यंत सापडलेल्या आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेसनुसार
गुप्त काळामध्ये निर्माण केली गेली. ठीक आहे, सुरुवातीची मंदिरं. ठीक आहे, ही मंदिरं एकदम बेसिक स्वरूपाची होती, हळूहळू निर्माण केली गेली आणि प्राचीन काळात या मंदिरांच्या बांधकामाची सुरुवात झाली आणि हळूहळू देशामध्ये सर्वत्र यांचा विकास झाला. ठीक आहे, आता या ज्या मंदिरांच्या शैली आहेत त्यांच्या 3 प्रकारच्या शैली आहेत. पहिली जी आहे ही नागर शैली आहे. नागर शैली उत्तर भारतात विकसित झाली. नागर शैली उत्तर भारतात विकसित झाली. आता हे लिहिलेलं काय ते सोडून द्या, इथे बघा हा नागर शैलीचा एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे, नागर शैलीमध्ये आपल्याला काय दिसतं की पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे मंदिर आहे ते मंदिर एक रेज्ड प्लॅटफॉर्मवर एका ओट्यावर बांधलं जातोय. ठीक आहे, काय त्याला म्हणणार आपण, ओटा. एक मंदिर ओटा आहे त्याच्यावर बांधलं जाईल, पहिला भाग. दुसरं काय आहे, हा भाग बघा, याला म्हटलं जाईल गर्भगृह. बघा, गर्भगृह. इथे मुख्य देवताची मूर्ती असेल, मग तुम्ही कोणताही मुख्य देवता ते तुमच्या मंदिराचा असू द्या, हे गर्भगृह. ठीक आहे. दुसरं, ह्या गर्भगृहाच्या वर मोठंची मोठं शिखर असतं. ठीक आहे, याला शिखर म्हटलं जातं. काय, शिखर. आणि याच्यावर कळस असणार आहे. प्रत्येक हिंदू मंदिरावर किंवा जैन मंदिर सुद्धा असू दे त्याच्यावर कळस असतो म्हणजे असतो, त्याच्याशिवाय मंदिर काही पूर्ण होत नाही. आणि मंदिराच्या निर्मितीमागे सुद्धा एक विज्ञान असतं. उगाच त्याला अंधश्रद्धा म्हणून आपण झटकायचं नसतं. प्रत्येक गोष्टीला काहीतरी आधार असेल. हां, अंधश्रद्धा जर तुम्हाला ते पटत असेल तर त्याला तुम्ही सोडून देऊ शकता, पण ह्याच्या मागं धातू विज्ञान आहे की इथं कळस का असतं. ठीक आहे, किंवा मूर्तीच्या खाली सुद्धा इथे वेगवेगळ्या आकार, ज्या प्रकारे मंदिर निर्मिती केली जाते, मॅग्नेटिक, अर्थचं मॅग्नेटिक रेडियस जे असतं त्याला धरून ती मंदिरं निर्माण केली जातात, जे ओरिजिनल खरे मंदिरं असतात. ठीक आहे, तर हे जो असतो शिखर असतं आणि हा जो गोल भाग दिसतो ज्याच्यावर कळस लावले त्याला अमलक असं म्हटलं जातं. गर्भगृहाच्या एक्झॅक्ट समोर एक मंडप असतं. मात्र नागर शैलीमध्ये हा जो मंडप किंवा समोरचा जो भाग आहे तो छोटा असतो, खूप मोठा असत नाही. हे बघा, छोटा भाग हा असतो आणि याच्यावरचं एक शिखर जे असतं ते छोटं असतं, म्हणजे 1, 2 आणि हे तिसरं शिखर. आणि इथे याला अर्धमंडप म्हणतात. ठीक आहे, म्हणजे मंदिराचे 3 पार्ट. एक मुख्य पार्ट जिथं गर्भगृह, देवाची मूर्ती, त्याच्यामोर समोर एक छोटासा हॉल असणार आहे. ठीक आहे, काही वेळा त्याच्यामध्ये पिलर्स असतील, काही वेळा त्याच्यामध्ये पिलर्स नसतील, त्याला म्हणणार मंडप. आणि त्याच्या पुढे बाहेर पडण्याचा जो मार्ग असतो त्याला अर्धमंडप म्हणतात. आणि हे सगळं रेज्ड प्लॅटफॉर्मवर, उंच ओट्यावर हे लोक बांधत होते. ठीक आहे, तर हा सगळा म्हणजे नागर शैलीचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, मग नागर शैलीमध्ये जे हे आहे त्याचे 4 मुख्य भाग. एक गर्भगृह, दुसरं जगमोहन म्हणजे गर्भगृह आणि मंडपला जोडणारा पार्ट, त्याच्यानंतर नाट्य मंदिर. ठीक आहे, आणि भोग मंदिर, असे 4 भाग त्याच्यामध्ये असतात. खूप काही सिग्निफिकंट तो नाहीये. आणि मूळ नागर शैलीमध्ये स्तंभ नव्हते, नंतर मात्र हळूहळू थोडे मोठे मंदिर निर्माण व्हायला लागले, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये स्तंभ आले. कारण हे सगळे मंदिर दगडांपासून, वेगवेगळ्या मार्बल्सपासून हे दगड बनले. संगमरवरी असेल किंवा पांढरं मार्बल असेल, अशा वेगवेगळ्या दगडांपासून हे बनवले जायचे. त्याच्यामुळं खूप मोठा गॅप ठेवता येत नाही, त्याच्यामध्ये कॉलम्स वगैरे बनवले जाऊ लागले. ठीक आहे, पुढे दुसरी शैली जी होती ती होती द्राविड शैली. द्राविड शैलीचा विकास हा दक्षिण भारतामध्ये झालेला आहे. ठीक आहे, दक्षिण भारतामध्ये, आणि त्यातही चौल काळामध्ये झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे साधारणतः आजपासून एक 800 ते 1200 वर्ष या काळामध्ये या शैलीचा विकास झालेला आहे. ठीक आहे, या शैलीचं, द्राविड शैलीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं प्रचंड उंच विमान किंवा शिखर. उत्तर भारतामधल्या नागर शैलीमध्ये गर्भगृहाच्या वर जो भाग असतो त्याला शिखर म्हणतात आणि याच्यामध्ये या भागाला विमान असं म्हटलं जातं. इतकाच फरक आहे. ठीक आहे, परंतु हा नागर शैलीपेक्षा खूपच मोठा, खूपच उंच असा भाग असणार आहे. ठीक आहे, हे झालं पहिलं. दुसरं, गर्भगृहासमोर म्हणजे जिथं मुख्य देवताची मूर्ती असणार आहे हा सगळा गर्भगृहाचा भाग. ठीक आहे, या समोर हा जो मोठा भाग आहे, ठीक आहे, हा सभा मंडप असणार आहे. ठीक आहे, आणि या मंडपामध्ये अनेक स्तंभ असणार आहे. हे खूप प्रचंड मोठे सभास्थळ, जसे आजचे आपले सभागृह आहेत ना, तितके मोठे मोठे सभा मंडप इथं असायचे. कारण दक्षिण भारतामध्ये मंडपाच्या सभोवताली किंवा मंदिरांच्या केंद्रित अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, राजकारण, अर्थकारण सगळं फिरायचं.
खूप मोठे मोठे धार्मिक विधी, धार्मिक कार्यक्रम तिथं व्हायचे, ठीक आहे. त्याच्यामुळे हे सभा मंडप खूप मोठे बांधले जायचे. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की जितकं मोठं मंदिर तितका तो राजा महान, जितकं मोठं मंदिर तितका तो राजा आपण म्हणूयात श्रीमंत, ठीक आहे. त्याच्यामुळे हे मंदिरं खूप मोठे मोठे असायचे. इथं आपल्याला दिसतंय की हे मंडप जे आहेत ते खूप मोठं आहे, ठीक आहे. पुढचा भाग की याच्यावर सुद्धा इथं कळस असणार आहे ऑब्विसली, ठीक आहे. मंदिराच्या, आता हा मुख्य मंदिर झालं, मंदिराच्या बाजूला इथं प्रदक्षिणा घालण्यासाठी ऑब्विसली सगळीकडे जागा उत्तर दक्षिण सगळे मंदिर आहेत त्याच्यामध्ये असते. तर हा जो भाग आहे याला गोपुरम, गोपुरम म्हणजे प्रवेशद्वार. खूप मोठं मोठं असायचं, सुरुवातीला हे छोटं असायचं, पण जसं जसं राजाची संपत्ती वाढते, विजय वगैरे मिळवत आहे, याचा आकार तो वाढत जाणार, ठीक आहे. आकार वाढत जाणार. काही वेळा तर ह्या मुख्य मंदिरापेक्षा सुद्धा गोपुरम उंच झाले, ठीक आहे. मुळात हे उंच आणि गोपुरम कधी कधी यांच्यापेक्षा उंच अशी परिस्थिती याच्यामध्ये झाली. आणि याला सभोवताली का असायचं, बाउंड्री वॉल ह्या मंदिरांना असायची. आपण सुरुवातीला एका पिक्चरमध्ये ते बघितलेलं आहे, ठीक आहे. गर्भगृहाच्या बाजूला प्रदक्षिणा पथ असायची, ठीक आहे. आणि सर्व बाजूंनी संरक्षक भिंत आणि गोपुरम म्हणजे प्रचंड मोठं प्रवेशद्वार, ठीक आहे. पुढची जी शैली आहे ती आहे वेसर शैली. आता उत्तरेतील नागर आणि दक्षिणेतील द्राविड या शैलीचं हे मिक्सचर आहे, ठीक आहे. स्वतंत्रपणे असं वेगळं खूप काही अस्तित्व हिचं नाहीये. वेसर शैली हा दख्खन आणि मध्य भारत या भागामध्ये याचा विकास झाला. द्राविड आणि नागर शैली या दोन्हीचे वैशिष्ट्य याच्यामध्ये घेतलेले आहेत. आणि याचा मुख्य विकास कल्याणीचे चालुक्य आणि होयसळ या शासकांच्या काळामध्ये यांचा विकास झालेला आहे, ठीक आहे. आता याचं वैशिष्ट्य काय वेसर शैलीचं, की विमान किंवा शिखराची उंची इथं कमी करण्यात आली. जितकं ते द्राविडमध्ये मोठं आहे तितकं नाही आणि जितकं नागरमध्ये कमी आहे तितकं पण कमी नाही, मध्यम दोघांच्या मध्ये आकारामधलं विमान इथं असायचं. आता इथे बघा आपण तिन्ही स्टाईलचे टेम्पल घेतलेले आहेत, ठीक आहे. नागर स्टाईलमध्ये काय दिसतं बघा, शिखर मोठं आहे आणि त्याच्यानंतर 2-3 छोटे छोटे शिखर आहेत, ठीक आहे. 2 असतील किंवा 3 असतील असे 3 शिखर आपल्याला इथे दिसतात. मात्र द्राविड स्टाईलमध्ये काय दिसतंय बघा, हे मुख्य मंदिर, ठीक आहे. मुख्य मंदिर, इथे हे गोपुरम, अजून एक गोपुरम, अजून एखादं मंदिर, ठीक आहे. आणि हे बाहेर मंदिराच्या मागच्या साईडला असं दिवा वगैरे लावायला काहीतरी ते स्तंभ वगैरे असायचे, ठीक आहे. आता इथला जो हॉल आहे, इथे बघा हॉल किती मोठा आहे, इतका मोठा हॉल आहे, ठीक आहे. इतका मोठा प्रचंड मोठा असा हॉल आहे. इथे इतका मोठा हॉल दिसतोय का, नाही, हॉल इथं कंपॅरेटिव्हली छोटा आहे. आता जर वेसर स्टाईलमध्ये बघितलं तर विमान हा मोठा आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा हा विमान मोठा आहे, पण इथं समोर आणखीन एक उतरत्या स्लोपला सुद्धा एक शिखर आपल्याला वेगळं प्रमाणात आपल्याला दिसतोय. इथं सुद्धा हॉल आहे, परंतु हा हॉल याच्या इतका छोटाही नाही आणि याच्या इतका मोठा सुद्धा नाहीये. म्हणजे एक मिक्सचर या दोन्ही शैलीचं आपल्याला इथे दिसून येतं, ठीक आहे. याला संरक्षक भिंत असायची, याला नसायची. हा थोडं बहुत म्हणजे ग्राउंडच्या वर थोडं 1-2-3 फूट उचलूनच हे मंदिर ओट्यावर तयार केलं जायचं. मात्र हे ओटा एक 10 फूट 15 फूट 20 फूट किती असू शकतं, ठीक आहे. याचं सुद्धा हे नॉर्मल रेंज स्ट्रक्चरवर हे वेसर स्टाईलचं टेम्पल इथं उभारलं जायचं. यांच्यामध्ये फीचर्स काय आहेत किंवा यांच्यातले डिफरन्स काय आहे याच्यावरचा एखादा प्रश्न तुम्हाला डेफिनेटली येऊ शकतो, कारण खूप महत्त्वाचा हा एकूण आपल्या सिलेबसमधला पॉईंट आहे, ठीक आहे. तर ही जी मंदिरं होती कालांतरानं ही मंदिरं उत्तरोत्तर श्रीमंत होत गेली. आपण पद्मनाभ स्वामी मंदिर केरळचं ऐकलेलं आहे तिरुवनंतपुरममध्ये, त्याच्यामध्ये जे सोनं सापडलंय एकूण 5 का 6 तिथं असे आपण म्हणूयात कोठ्यार आहेत, ठीक आहे. त्या कोठ्यारमध्ये पैकी 5च उघडले, तर त्यापैकी काहीतरी 1.5 लाख कोटी रुपयांचं सोनं, 1 लाख 1.5 लाख कोटींचं सोनं सापडलंय. आणि आय थिंक हे ज्यावेळेस भाव सोन्याचं 35,000 होतं 7-8 वर्षापूर्वी हे झालेलं आहे, तर त्यावेळेसची काउंटिंग आहे. आज बघा सोन्याचा भाव 50,000 आहे, ठीक आहे. इतकं सोनं आहे. आणि असं म्हटलं जातं जे 5वा का 6वा नंबरचं जे राहिलेलं आहे त्याच्यामध्ये या सगळ्यांपेक्षा कितीतरी जास्त सोनं आहे. म्हणजे विचार करा, एका मंदिरमध्ये तर इतर मंदिरांमध्ये अजून कितीही संपत्ती आपल्या देशामध्ये असेल. सो आपला देश अजिबात गरीब वगैरे नाही आहे, फक्त आपली संपत्ती मंदिर वगैरे असेल किंवा ह्या गोष्टींमध्ये अडकून पडलेली आहे. गरीब नाही आहे, वाया गेली असं म्हणणं चुकीचं आहे, पण ती अडकून पडलेली आहे वेगवेगळ्या धार्मिक इन्स्टिट्यूशनमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांमध्ये, ठीक आहे. तर हे मंदिरं उत्तरोत्तर श्रीमंत होत गेली आणि हे बँकिंग आणि व्यापारासाठी या पैशांचा वापर करायचा. हे लोक राजांना सुद्धा, राजा व्यापारी यांना ही लोक कर्ज दिले जात होते, ठीक आहे.
हळूहळू हे जे मंदिर होते ते मोठे शहरी व्यापारी केंद्र म्हणून उदयाला आले. मंदिराच्या अवतीभोवती मोठमोठ्या अर्थव्यवस्था निर्माण झाल्या. तिरुपती बघा किंवा शिर्डी बघा, आज काय या शहरांमध्ये जर विचार केला शिर्डीमध्ये तर मंदिराच्या ऐवजी दुसरं काहीच नाहीये, ठीक आहे, किंवा मोठी बाजारपेठ आहे किंवा खूप मोठ्या संख्येने लोक राहतात असंही होत नाही. खूप लिमिटेड गावाची लोकसंख्या आहे ओरिजिनल, बाकी सगळे बाहेरच्या याच्यातनं त्या अर्थव्यवस्थेला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे शिर्डी हॉटेल इतक्याच गोष्टीवर शिर्डी चालतं. तिरुपतीचंही तसंच आहे, ठीक आहे. तिरुपती मुख्यतः मोठे शहर नाहीये. असे भरपूर शहर आपल्याकडे आहेत जे मंदिर केंद्र म्हणून विकसित झाले होते. याच काळामध्ये बिदर हे जे शहर होतं ते चांदी आणि तांब्याच्या वस्तूंसाठी ते विकसित झालं. त्याला बिदरी कला असं म्हटलं गेलं होतं. मग बिदरी कला कशाशी संबंधित आहे, कोणत्या काळात संबंधित, असा काही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. आता ऑब्विसली जर मंदिरांचं काम करायचं आहे, मोठमोठे मंदिरं बांधायची आहेत, तर ते मंदिर बांधणारा एका विशिष्ट वर्ग, त्याचे कारागीर तयार झाले आणि त्या कारागिरांना पुढे पांचाळ किंवा विश्वकर्मा असं म्हटलं गेलं. त्याचबरोबर मंदिरांच्या विविध कामासाठी सुवर्णकार, ठीक आहे, त्याच्यानंतर कास्यकार, चांदीचं काम करणारे, लोहार, सुतार, गवंडी इत्यादी लोकांना ती मंदिराची अर्थव्यवस्था उत्तरोत्तर सपोर्ट करत राहिली आणि त्या मंदिराच्या अवतीभोवती त्या सगळ्या प्रदेशाची अर्थव्यवस्था ही गुंतून पडलेली होती. या काळामध्ये काही महत्त्वाचे मंदिर आणि त्यांचे शहर केंद्र बघा. भिलसा किंवा ज्याला विदिशा म्हटलं गेलं मध्य प्रदेशमध्ये, वृंदावन उत्तर प्रदेश, सोमनाथ गुजरात, थिरुवन्नमलाई तमिळनाडू, कांचीपुरम तमिळनाडू, अजमेर, ठीक आहे, अजमेरमध्ये खूप मोठं मंदिर आहे राजस्थान, मदुराई तमिळनाडू, पुष्कर राजस्थान, पुष्करचं ब्रह्म मंदिर आय थिंक फेमस आहे, आणि तिरुपती हे आंध्र प्रदेशमध्ये आहे, ठीक आहे. तर यांचा कुठे ना कुठे ओरिजिन ह्या मध्ययुगीन काळामध्येच एकूण आपल्याला दिसतं. हा जो फोटो आहे आय थिंक हा तिरुपती बालाजीचा फोटो आहे, सगळं सोन्याने वगैरे मडवलेलं हे आहे. धन्यवाद.